चुंब आणि मुख्यमंत्री सोलार योजना ह्या दोन्ही बाबतीचा आढावा घेतला तर आता माननीय मुख्यमंत्री सांगतात की एका शेतकऱ्यानं पैसे भरले तर 3 महिन्यात आम्ही त्यांना सोलार पंप बसवून देऊ. पण धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत आज आपण आढावा बैठक घेतली, शेतकऱ्यांनाही बोलवलं होतं. या ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी होत्या की 10-10 महिने झाले आम्ही पैसे भरून पण आमचा सोलार पंप बसलेला नाही. ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडनं शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च, बाकीचा मटेरियलचा खर्च शेतकऱ्याकडनं घेतला जातो. अशी शेतकऱ्यांची पिळवणूक त्या एजन्सीकडनं केली जाते. 10-10 महिने झालं, एक वर्ष झालं तरी शेतकऱ्यांचे पंप बसले नाहीत. आणि मागील त्यालामध्ये आपल्या जिल्ह्याची माहिती घेतली, जवळपास 55,000 शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केले आहेत. त्यातले फक्त 737 शेतकऱ्यांचे पैसे भरून घेण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि मागील त्यालामधनं अद्यापपर्यंत एकही पंप बसलेला नाही. आणि 55,000पैकी फक्त 3,500 शेतकऱ्यांचेच ऑथोरायझेशन कंपनीकडनं, महावितरणकडनं झालेलं आहे. आणि असं जर होणार असलं तर हा जर स्पीड असला तर ते शेतकऱ्यांचे ऑथोरायझेशन होणार कधी, पैसे कधी भरणार आणि नंतर मग त्यांना शेतकऱ्यांचे पंप कधी बसणार, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं ही प्रक्रिया फास्ट करावी. त्याचबरोबरीनं शेतकऱ्यांना ज्या कंपनीकडनं म्हणजे दंड जो असतो, त्यांनी सांगितले, अधिकाऱ्यांनी सांगितले की 120 दिवसात जर पंप नाही बसला तर दिवसाला 0.5% 0.5% हा दंड असतो. त्याप्रमाणे दंड खरा लावला गेला का नाही, कारण वर्ष झालं तर अद्यापर्यंत शेतकऱ्यांना पंप बसले आहेत. शेतकऱ्यांची अशीही मागणी होती की आमचं नुकसान झालेलं आहे, आम्ही पैसे भरलेले आहेत, तर तो दंड वसूल करून आम्हाला द्यावा. तशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांनी या बैठकीत केली. आम्ही तसंही म्हणलं की कंपनीकडे आपण तशी मागणी करून जो दंड बसवणार, पण खरा बसवणार का माफ करणार हे आता काळात दिसून येईल. आणि आज फक्त एवढं लक्षात आलं की फक्त घोषणा करणं आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. माझी एवढीच विनंती आहे की सर्वांना जे सत्तेमध्ये बसले आहेत, ज्यांची जबाबदारी आहे, जे खात्याचे मंत्री आहेत सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना, की प्रत्यक्षात इथं फील्डवर काय आहे ते आपण जाणून घेऊन त्या पद्धतीनं मार्ग काढला पाहिजे. हीच आज शेतकऱ्यांच्या फक्त आपण एक निरोप दिली होती की आज बैठक आहे. आपण बघतोय की कित्येक तासापासून अडचणी मिटत नव्हत्या. ह्या सगळ्या प्रॅक्टिकली अडचणी मिटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि फक्त घोषणा न करता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलार पंप कसे बसतील यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. 24 तासात तर लांबच, 8 तास आपण माहिती घेतली की आपल्या जिल्ह्यातले 46 फीडर असे आहेत की त्यांना रोज एक दिवसाआड किंवा 2 दिवसाआड लाईट मिळते. त्यांना रोज 8 तास लाईट मिळते. 24 तासाच्या गोष्टी तर लांबच आहेत, 8 तास लाईट रोज मिळत नाही. दादा, यातला मुख्यतः एक विषय असा आहे की राज्य सरकारकडनं किंवा मुख्यमंत्र्याकडनं विशेषतः सांगितलं जातं की शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्यासाठी, वीज देण्यासाठी हे सगळं